आज विभा अरविंद ग्रंथालयाच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे. डॉक्टर राज काडेराव विभाग प्रमुख फोंडाघाट महाविद्यालय हे या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई विद्यापीठ अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहेत आणि विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये ते सहभागी असतात. त्याचबरोबर NCC या विभागाचे प्रमुख म्हणूनही ते काम करतात. मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. या व्याख्यानास उपस्थित असलेले विभा अरविंद ग्रंथालयाचे अध्यक्ष आदरणीय श्री प्रकाश उर्फ बाबूराव काने सर, त्याचप्रमाणे कार्यवाह श्री विजय कदम सर, संचालक प्राध्यापक विकास मेहेंदळे सर, चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक श्री संदीप भिशे सर, विभाग अरविंद ग्रंथालयाचे सर्व पदाधिकारी संचालक, त्याचप्रमाणे इतर मान्यवर, या व्याख्यानाला उपस्थित असलेले सर्व साहित्यप्रेमी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार बंधू भगिनींनो, त्याचप्रमाणे माझे जे फेसबुक मित्र असतील, यूट्यूबचे मित्र असतील, सर्व मित्र मैत्रिणी, माझे विद्यार्थी, या सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर राज काडेराव. मित्रांनो, सर्वप्रथम साहित्य रत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत मला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी आणि इतिहास, समाज आणि पर्यायी इतिहास लेखन या विषयावर बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम या विभा अरविंद ग्रंथालयाचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, इतिहास लिहिण्याची परंपरा आपल्याला राजे, महाराजे, साम्राज्य आणि युद्धाची माहिती देते. विजेत्यांच्या कथा इतिहासाच्या सुवर्णपानावर कोरल्या जातात, पण त्या विजयासाठी रक्त सांडणारा सामान्य माणूस अनेकदा इतिहासाच्या कडेला ढकलला जातो. मित्रांनो, इतिहासात राजवाड्याची नोंद होते, परंतु झोपडीतील अश्रूची नोंद इतिहासामध्ये होत नाही. सिंहासनावरील राजाची चरित्र इतिहासात लिहिली जातात, पण समाजाला आपल्या श्रमाने उभे करणाऱ्या कष्टकऱ्याचं जे जीवन आहे इतिहासाच्या पानावर अनेकदा हरवून जाते. याच ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे इतिहासाला नवा अर्थ देतात. अण्णाभाऊ साठे यांनी इतिहासाला राजवाड्यातून बाहेर काढून झोपडीमध्ये आणले. त्यांनी इतिहासाचा केंद्रबिंदू बदलला. त्यांनी तलवारीच्या कडकडाटापेक्षा भुकेच्या आक्रोशाला शब्द दिले. त्यांनी साम्राज्याच्या वैभवापेक्षा श्रमिकांच्या घामाला इतिहासामध्ये स्थान देण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे एक वाक्य आहे, त्यांच्या संपूर्ण साहित्याचा ते वाक्य आत्मा सांगून जाते. ते वाक्य म्हणजे, ही पृथ्वी शेष नागाच्या मस्तकावर तरली नाही, तर ती इथल्या कष्टकऱ्यांनी आपल्या तळहातावर पेललेली आहे. हे वाक्य हे केवळ वाक्य नाही, तो त्यांच्या साहित्याचा जाहीरनामा आहे.
मित्रांनो, हा नवीन सिद्धांत जो आहे अण्णाभाऊ साठे यांनी सर्वप्रथम मांडला. अण्णाभाऊंच्या दृष्टीने इतिहासाचा नायक राजा नव्हता, तर कष्टकरी होता. वैभव नव्हते तर श्रम होते. सत्ता नव्हती तर स्वाभिमान होता. मित्रांनो, आज ज्या अण्णाभाऊंच्या 1959 मध्ये लिहिलेल्या आणि 1961 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरी राज्य पुरस्कार प्रदान जी झालेली आहे कादंबरी, ज्या कादंबरीने 27 भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर ज्या कादंबरीचं झालेलं आहे, अशा फकीरा या कादंबरीवर आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, ही केवळ एक कादंबरी, या कादंबरीतून केवळ कल्पनेतून ही कादंबरी जन्मलेली नाही. ती केवळ कल्पनेतून जन्मलेली कथा नाही, तर अण्णाभाऊ साठे यांनी फकीरांची जी कादंबरी आहे, या फकीरा कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे, जे मी पाहिले, जे अनुभवलेले आहे, जे ऐकलेले आहे आणि जे जीवनात जगले, तेच मी लिहिलेले आहे. ते पुढे म्हणतात की फकीरा ही केवळ त्यांच्या प्रतिभेची निर्मिती नाही, तर जीवनातील वास्तव, अनुभव आणि सहानुभूती यातून जन्मलेली साहित्यकृती आहे. यामुळे फकीराकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. ती केवळ कल्पनारम्य कादंबरी राहत नाही, ती एका काळाचा, एका समाजाचा आणि एका संघर्षशील जीवनाचा साहित्यिक आरसा बनते. मित्रांनो, कादंबरीचा अन्वयार्थ मांडताना एक प्रश्न आपल्या समोर पुन्हा पुन्हा येतो की फकीरा अण्णाभाऊ साठे नेमका कोण होता? तो केवळ कादंबरीतील नायक होता का, किंवा केवळ ती ऐकलेली लोककथा होती, की त्याच्या स्वतःच्या जीवनाशी जोडलेली एक जिवंत स्मृती होती? अण्णाभाऊ साठे यांच्या स्वतःच्या कथनातून सुद्धा याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एक अत्यंत भावस्पर्शी चित्र समोर दिसते. मित्रांनो, जेव्हा आपल्या महाराष्ट्रामध्ये फकीराची भयंकर घोडदौड सुरू झालेली होती, तेव्हा अण्णाभाऊ साठे पाळण्यामध्ये होते. एका भर रात्री वाटेगाव मध्ये फकीरा भरगाव घोड्यावरून आला. त्याने इंग्रजाचा खजिना लुटला होता. घोड्यांच्या टापाचा आवाज रात्रीच्या शांततेला चिरत तो अण्णाभाऊंच्या घराच्या दाराजवळ येऊन पोहोचला. त्यांनी आवाज दिला, आप्पा. परंतु आप्पा घरी नव्हते. घरातून अण्णाभाऊ साठे यांच्या आत्या बाहेर आल्या आणि त्यांनी फकीराला सांगितले, घरात बाळाचा जन्म झाला आहे. ते बाळ म्हणजे पुढे महाराष्ट्राच्या साहित्य विश्वात आपल्या लेखणीने वादळ निर्माण करणारे साहित्य रत्न, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आहेत. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंच्या जन्माची आनंदाची वार्ता ऐकताच फकीराने आपल्या ओटीतून 2 ओंजळी सुरती रुपये आत्यांच्या ओटीत टाकले आणि तो म्हणाला, बाळंतीची काळजी घ्या. एवढे बोलून फकीराने घोड्याला टाच मारली. घोडा पुन्हा दौडू लागला आणि त्या रात्रीच्या शांततेत घोड्याच्या टापाचा आवाज दूरवर विरत होता. पण मित्रांनो,
त्या घोड्याच्या टापाचा आवाज मात्र अण्णाभाऊंच्या स्मृतीत कायमचा राहिला. त्या दोन ओंजळी रुपयाचा अण्णाभाऊंच्या जीवनाशी संबंध आहे. मित्रांनो, या प्रसंगातील सर्वात हृदयस्पर्शी गोष्ट अजून पुढे आहे. फकीरांनी अण्णाभाऊंच्या जन्माच्या वेळी दिलेल्या त्या पैशाचा उपयोग त्यांच्या बालपणात झाला. त्या पैशामुळे त्यांच्या आईला त्यांना गुट्टी पाजता आली, अशी भाऊंच्या कथनातून आपल्याला अण्णाभाऊ साठे आठवण सांगतात. म्हणूनच अण्णाभाऊ फकीराला विसरू शकलेले नाही, कारण त्यांच्या स्मृतीत फकीरा हा केवळ तलवार घेऊन घोड्यावर धावणारा माणूस नव्हता. तो त्यांच्या जन्माच्या आनंदात सहभागी झालेला माणूस होता. तो त्यांच्या आई बाळांची काळजी घेण्याची सूचना देणारा माणूस होता आणि त्यांच्या बालपणाशी प्रत्यक्ष जोडलेली व्यक्ती होती. म्हणून अण्णाभाऊंच्या भावविश्वातून उमटणारा प्रश्न अत्यंत स्वाभाविक आहे. मी फकीरांना कसे विसरू? मित्रांनो, हे वाक्य केवळ कृतज्ञतेचे नाही, ते एका लेखकाच्या स्मृतीचे वाक्य आहे. ज्या व्यक्तीने आपल्या जन्माच्या वेळी आपल्या घराची काळजी घेतली, ज्याच्या दिलेल्या पैशामुळे आपल्या बालपणातील गुट्टीशी संबंध जोडला गेला, ज्याच्या घोड्याच्या टापा आपल्या कुटुंबाच्या स्मृतीचा भाग बनल्या, त्या फकीराला अण्णाभाऊ आपल्या साहित्याच्या जगातून कसे विसरणार? मित्रांनो, अण्णाभाऊ साठे पुढे सांगतात की ज्या तलवारीच्या धारेने फकीराने आपल्या शत्रूला आव्हान दिले, ती तलवार त्यांनी प्रत्यक्ष पाहिली. याचा अर्थ प्रत्येक अत्यंत महत्वाचा आहे. फकीरा अण्णाभाऊ साठेसाठी केवळ ऐकलेली गोष्ट नव्हती, त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा त्यांच्या स्वतःच्या जीवनात होत्या. एकीकडे कौटुंबिक स्मृती, दुसरीकडे प्रत्यक्ष पाहिलेली तलवार आणि तिसरीकडे फकीराच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या गाथा. या सगळ्यांनी मिळून अण्णाभाऊंच्या मनात फकीराची प्रतिमा आकार घेत होती आणि पुढे याच प्रतिमेला त्यांच्या प्रतिभेने साहित्याचे विराट रूप दिले. मित्रांनो, आता इथे एक अत्यंत महत्वाचा प्रश्न उभा राहतो. फकीरा लुटत होता, पण कुणासाठी? अण्णाभाऊच्या कथनातून आणि फकीराच्या व्यक्तिरेखेतून एक वेगळी नैतिकता आपल्या समोर येते. तो धान्य लुटतो, पण स्त्रीच्या आबरूला हात लावत नाही. तो श्रीमंताकडून घेतो, पण गरीबाला वाटतो. ही बाब अत्यंत महत्वाची आहे, कारण फकीरा यांच्याकडे जे तत्व होतं, जी विचारधारा होती, ती छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलेली आपल्याला असल्याचं पाहायला मिळते. क्रांतिगुरु वस्ताद लहुजी साळवे यांच्याकडून आलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये श्रीमंताला लुटलं आणि गरीबाला वाटलं. तेच तत्व जे आहेत फकीराने सुद्धा अनुसरलेले आहेत. फकीरा सुद्धा धान्य लुटतो आणि गरीबांना वाटतो. त्यामुळे ही बाब अत्यंत महत्वाची आहे, कारण येथे फकीराची लूट ही वैयक्तिक संपत्ती कमी जमविण्यासाठी नाही मित्रांनो. त्यांच्या कृतीमागे गरिबीची भूक आहे, सामाजिक अन्याय आहे आणि स्वाभिमानाचा प्रश्न आहे. म्हणूनच ब्रिटिश सत्तेच्या नजरेत जो गुन्हेगार असला तरी तो जनतेच्या स्मृतीत लोकनायक आहे. इथेच इतिहास आणि लोकस्मृती यांच्यातील फरक आपल्याला जाणवतो. मित्रांनो, अण्णाभाऊंच्या बालपणाशी जोडलेल्या अनेक विलक्षण प्रसंग आपल्या समोर माहित आहे आपणास.
कारण अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण समजून घेण्यासाठी असे काही प्रसंग सुद्धा महत्वाचे आहेत. लहानपणापासूनच अण्णाभाऊ ज्यावेळेस लहान होते त्यावेळेस ते आपल्या मावस भावासोबत तमाशाच्या फडात जात असत. एकदा तमाशा चालू होता आणि या तमाशामध्ये राजा राणीचा प्रसंग आलेला होता आणि अचानक घोड्याच्या टापाचा आवाज आला. सगळ्याचे लक्ष त्या आवाजाकडे गेले. घोड्यावरून एक व्यक्ती खाली उतरली आणि त्याने घोषणा दिली, छत्रपती शिवाजी महाराज की. आणि जमावातून एकच आवाज घुमला, जय. मित्रांनो, ते होते क्रांतिसिंह नाना पाटील. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रति सरकार स्थापन करणारे क्रांतिसिंह नाना पाटील. यांच्या मागावर ब्रिटिश पोलीस होते. नाना पाटील जंगलाच्या दिशेने धावू लागले आणि त्यांच्या मागे एक छोटासा मुलगाही धावत होता. काही अंतर गेल्यावर नाना पाटील मागे वळून पाहतात तर त्यांना आपल्या मागे एक लहान मुलगा दिसला. तो पळत होता. त्यावेळेस ते थांबले. त्यांनी त्या मुलाला विचारले, तू माझ्या मागे कशाला पळतोस? आणि त्या छोट्या अण्णाभाऊंचे उत्तर होते, मी तुमच्या मागे पळत नाही, मी तुम्हाला रस्ता दाखवतो. मित्रांनो, एका लहान मुलाच्या या उत्तरातच पुढे निर्माण होणाऱ्या अण्णाभाऊंच्या व्यक्तिमत्वाची झलक आपल्याला दिसते. त्यात धाडस, चातुर्य, स्वाभिमान आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची वृत्ती. या कथनानुसार पुढे क्रांतिसिंह नाना पाटील यांनी त्या बालकाला खांद्यावर घेतले आणि ते वाटेगावकडे निघाले. या संदर्भात क्रांतिसिंह नाना पाटील आणि फकीरा यांच्या भेटीची आठवणही सांगितलेली जाते. मित्रांनो, आता या सर्व घटनाकडे आपण एकत्रित पाहूया. एका बाजूला पाळण्यातला अण्णाभाऊ आणि दुसऱ्या बाजूला घोड्यावरून धावणारा फकीरा. एका बाजूला आई वालुबाई आणि नवजात बाळ आणि दुसऱ्या बाजूला ओठीत 2 ओंजळी सुरती रुपये टाकणारा फकीरा. एका बाजूला बाल अण्णाभाऊ आणि दुसऱ्या बाजूला क्रांतिसिंह नाना पाटलाच्या मागे धावत जाणारा तोच निर्भय मुलगा. या सगळ्या स्मृती पुढे एका लेखकाच्या मनात एकत्र आल्या आणि त्या स्मृतींना साहित्याची भाषा मिळाली. यातून जन्माला आला फकीरा. म्हणून मी असे म्हणेन, फकीरा अण्णाभाऊच्या कल्पनेत प्रथम जन्मला नाही, तो त्यांच्या जीवनाच्या स्मृतीत आधीपासूनच जिवंत होता. अण्णाभाऊंच्या लेखणीने त्या जिवंत स्मृतीला अमर साहित्यिक रूप दिले आणि म्हणूनच अण्णाभाऊंच्या मनात तो प्रश्न कायम राहतो, मी फकीराला कसे विसरू. मित्रांनो, ज्याने जन्माच्या वेळी आशीर्वाद दिला, ज्याच्या पैशातून बालकाला गुट्टी मिळाली, ज्याच्या घोड्याच्या टापा घराच्या दाराशी ऐकू आल्या, ज्याची तलवार पुढे स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली, तो फकीरा अण्णाभाऊ कसा विसरणार. आणि म्हणूनच अण्णाभाऊंनी फकीराला केवळ लिहिले नाही, त्यांनी त्याला आपल्या स्मृतीतून साहित्याच्या अमर विश्वात नेण्याचं काम केलं. हीच ऐतिहासिक फकीरा समजून घेण्याची सर्वात महत्वाची किल्ली आहे. मित्रांनो, याच जयंती वर्षी 1 ऑगस्ट रोजी डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी त्यांच्या संशोधनपर लेखामध्ये फकीरा कादंबरीचा आणि ब्रिटिशांच्या गुन्हेगार जमातीच्या कायद्याचा, क्रिमिनल ट्रायब्युनल ऍक्ट 1871 अत्यंत चिकित्सक अभ्यास केलेला आहे. त्यांच्या मांडणीनुसार असे स्पष्ट होते की अण्णाभाऊ साठे यांनी
समाजात वास्तव, लोकपरंपरा आणि ऐतिहासिक घटनांना साहित्याच्या माध्यमातून जिवंत केले. स्थानिक परंपरा, कौटुंबिक स्मृती आणि उपलब्ध संशोधनाच्या आधारे फकीरा रानोजी साठे यांचा उल्लेखही या संदर्भात केला जातो. या परंपरा फकीरांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला नवी दिशा देतात. इतिहासकार म्हणून या परंपराचा अभ्यास चिकित्सकपणे करणे आवश्यक आहे आणि उपलब्ध पुरावे, लोकस्मृती व साहित्य यांचा परस्पर संबंध समजून घेणेही तितकेच महत्वाचे आहे. मित्रांनो, फकीरा वाचताना आपण एका व्यक्तीची कथा वाचत नाही, आपण एका संपूर्ण समाजाची वेदना, विद्रोह आणि जिद्द अनुभवतो. ही कादंबरी आपल्याला विचारते, भूक माणसाला गुन्हेगार बनवते की व्यवस्था? अन्यायाविरुद्ध उभा राहणारा प्रत्येक माणूस सत्तेला गुन्हेगार का वाटतो आणि स्वाभिमानासाठी लढणारा माणूस इतिहासात दरोडेखोर ठरतो की लोकनायक? हे प्रश्न केवळ फकीराचे नाहीत, ते भारतीय इतिहासालाच विचारलेले प्रश्न आहेत. मित्रांनो, इतिहास आणि साहित्य यांचे नाते अतूट आहे. इतिहास घटना सांगतो, साहित्य त्या घटना मागील माणूस दाखवते. इतिहास तारखा सांगतो, साहित्य त्या तारखा मागील वेदना सांगते. इतिहास युद्धाची नोंद करतो आणि साहित्य त्या युद्धात उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचा आक्रोश ऐकवण्याचं काम करते. म्हणूनच फकीरा समजून घ्यायचा असेल तर त्यामागील इतिहास समजून घ्यावा लागतो. आजच्या या व्याख्यानात आपण फकीराकडे केवळ साहित्यकृती म्हणून पाहणार नाही, आपण तिचा अभ्यास इतिहासाच्या नजरेतून करू. ब्रिटिशकालीन महाराष्ट्र, जातीय विषमता, गुन्हेगार जमाती कायदा, ग्रामीण समाज जीवन, भूक, स्वाभिमान आणि लोकसंघर्ष या सर्वांचा आपण मागोवा घेऊ. मित्रांनो, मला विश्वास आहे की या व्याख्यानाच्या शेवटी आपण एका महत्वाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचणार आहोत. फकीरा ही केवळ कादंबरी नाही, ती उपेक्षिताच्या जीवन संघर्षाचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक इतिहासाचे साहित्यिक स्मारक आहे. चला, आता आपण काळाचा पडदा बाजूला सारूया आणि 19व्या शतकातील महाराष्ट्रामध्ये प्रवेश करूया. कारण त्या मातीत, त्या समाजात, त्या संघर्षात आणि त्या जिवंत वास्तवात ऐतिहासिक फकीरा जन्माला आला होता. मित्रांनो, कोणत्याही महान साहित्य कृतीचा अभ्यास करताना त्या साहित्य कृतीच्या निर्मात्याला सुद्धा समजून घेणं आवश्यक असते. कारण लेखकाची लेखणी ही त्यांच्या जीवन अनुभवातून जन्माला येते. लेखक जे जगतो, जे पाहतो, जे भोगतो आणि जो अनुभवतो त्याचे रूपांतर साहित्यामध्ये होत असते. त्यामुळे फकीरा समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व समजून घ्यावे लागेल. अण्णाभाऊ साठे हे साहित्यातील एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. ते केवळ कादंबरीकार नव्हते, तर लोकशाही कथाकार, नाटककार, पोवाडेकार, लोकनाट्यकार, उपेक्षितांचे इतिहासकार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनतेच्या वेदनांना शब्द देणारे साहित्यिक होते. त्यांच्या लेखणीतून समाजातील उपेक्षित, श्रमिक आणि वंचित माणूस प्रथमच साहित्याच्या केंद्रस्थानी आलेला आहे.
मित्रांनो, 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. बालपण अत्यंत दारिद्र्यात गेले. औपचारिक शिक्षण अल्प अल्प मिळाले, पण जीवनानेच त्यांना मोठी शाळा दिली. त्यांनी पुस्तकापेक्षा माणसे वाचली, समाज वाचला, श्रमाचे मोल समजून घेतले. उपासमार, स्थलांतर, अन्याय आणि अपमान यांचे वास्तव त्यांनी स्वतः अनुभवले. उदरनिर्वाहाच्या शोधात ते मुंबईला आले. गिरणी कामगार, हमाल, रस्त्यावरचे मजूर, झोपडपट्टीतील कुटुंबे, भटके विमुक्त समाज यांच्या सोबत राहून त्यांनी त्यांच्या जीवनाचे वास्तव जवळून अनुभवले. म्हणूनच त्यांच्या साहित्यात कृत्रिमता नाही, तर जीवनाचा जिवंत स्पर्श असल्याचा आपल्याला दिसून येते. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी स्वतः फकीराच्या प्रस्तावनेमध्ये अत्यंत महत्वाचे विधान केले आहे. ते म्हणतात की मी जे पाहिले, अनुभवलेले आहे, ऐकलेले आहे, तेच लिहिलेले आहे. हे वाक्य मी पुन्हा पुन्हा सांगतोय, कारण या वाक्यात फार मोठा अर्थ दडलेला आहे. अण्णाभाऊनी हे सांगितलेलं आहे, हे लिहिलेले आहे. फकीरा हा माझा होता. जे साकार नाही त्याला आकार देण्याचे सामर्थ्य माझ्या ठाई नाही. या एका विधानातून त्यांच्या साहित्य निर्मितीचे तत्वज्ञान स्पष्ट होते. ते कल्पनेच्या आभाळात विहार करणारे लेखक नव्हते, ते वास्तवाचे लेखक होते. त्यांनी समाजात घडणाऱ्या घटना, लोकस्मृतींना आणि जीवन अनुभवांना साहित्याचे रूप दिले. यामुळे फकीरा ही कादंबरी केवळ काल्पनिक वाटत नाही, तिच्या प्रत्येक प्रसंगामागे वास्तवाचा स्पर्श जाणवतो. डॉक्टर संभाजी बिरांजे सरांनी आपल्या संशोधनपर लेखामध्ये फकीराच्या ऐतिहासिक संदर्भाचा सखोल अभ्यास केलेला आहे. त्यांच्या मते फकीरा समजून घेण्यासाठी तत्कालीन ग्रामीण समाज, ब्रिटिशांची धोरणे आणि गुन्हेगारी जमाती कायद्याची पार्श्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ही कादंबरी केवळ साहित्यकृती न राहता सामाजिक इतिहासाच्या अभ्यासासाठी महत्वाची ठरते. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची भाषा आहे. त्यांनी विद्यापीठातील ग्रंथाची भाषा वापरलेली नाही, त्यांनी लोकाची भाषा वापरली. त्यांच्या शब्दात गाव आहे, माती आहे, श्रम आहे, लोकगीत आहे, वेदना आहे आणि विद्रोही आहे. म्हणूनच त्यांचे साहित्य थेट जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचते. त्यांच्या लेखणीतील पात्रे ही काल्पनिक नायक नसून आपल्या आजूबाजूंची माणसे आहेत. त्यांचे आनंद, त्यांचे दुःख, त्यांचा संघर्ष आणि त्यांचा स्वाभिमान हेच त्यांच्या साहित्याचे केंद्र आहे. कारण या कारणामुळे अण्णाभाऊ साठे यांना केवळ साहित्यिक बनणे अपुरे ठरेल. ते समाजाचे भाष्यकार होते, ते लोकजीवनाचे साक्षीदार होते. त्यांनी उपेक्षिताच्या इतिहासाला साहित्याची भाषा दिली. मित्रांनो, फकीरा ही कादंबरी अण्णाभाऊच्या साहित्य विश्वातील सर्वोच्च शिखर मानली जाते. या कादंबरीत त्यांनी एका व्यक्तीची कथा सांगितलेली नाही, तर एका संपूर्ण समाजाच्या अस्तित्वाची, स्वाभिमानाची आणि संघर्षाची कहाणी उभी केली आहे. आता प्रश्न असा उभा राहतो की हा संघर्ष नेमका कोणत्या काळात घडला, त्या काळातील समाज कसा होता, ब्रिटिश सत्तेचे स्वरूप काय होते
ग्रामीण महाराष्ट्रातील सामान्य माणसाचे जीवन कसे होते, या प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी आपणाला फकीराच्या काळात गेलं पाहिजे. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला समजून घ्यायचे असेल तर त्याचा काळ सुद्धा समजून घ्यावा लागतो. एखाद्या कादंबरीचे मूल्यमापन जर करायचे असेल तर तिच्या कथानका इतकीच तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा समजून घेतली पाहिजे. कारण साहित्य हे हवेत जन्म घेत नाही, ते काळाच्या उदरातून जन्माला येते. आणि फकीरा ही अशीच काळाच्या गर्भातून जन्मलेली कादंबरी आहे. चला आपण सुमारे 200 वर्ष मागे जाऊया. सन 1818 पेशवाईचा अस्त झाला होता. शनिवार वाड्यावर भगवा उतरून ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकू लागलेला होता. महाराष्ट्रात इंग्रजी राज्याची सुरुवात झाली होती. राज्यकर्ते बदलले, पण सामान्य माणसाचे आयुष्य मात्र बदललेले नाही. गावातील शेतकरी अजूनही कर्जात आहे. बलुतेदार अजूनही श्रम करतो आहे. दलित समाज अजूनही गावकुसा बाहेरच राहतो आहे. आणि उपाशी पोटाने जगणाऱ्या माणसाच्या आयुष्यात सत्ता बदलाचा कोणताही आनंद नाही. ब्रिटिशांनी आधुनिक प्रशासन आणले, न्यायालय उभारली, महसूल व्यवस्था बदलली, पण या बदलाचा लाभ सर्व समाज घटकांना समान मिळालेला नाही. ब्रिटिश काळामध्ये महसूल वेळेवर भरावा लागे. पाऊस पडो अथवा न पडो, पीक येवो अथवा न येवो, सरकारचा कर निश्चित होता. शेतकरी कर्जबाजारी होत गेला आणि सावकार अधिक श्रीमंत होत गेले. आणि ग्रामीण समाजातील विषमता जी आहे अधिक तीव्र बनलेली आहे. मित्रांनो, या काळातील आणखीन एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे गुन्हेगारी जमाती कायदा. डॉक्टर बिरांजे सरांनी आपल्या संशोधनात दाखवून दिले आहे की या कायद्यामुळे अनेक जे भटके आणि विमुक्त समाज जो आहे जन्मताच संशयित ठरवले गेलेले आहेत. काही समाज घटकावर गुन्हेगारी असा शिक्का मारण्यात आला. त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवले जाईल, नोंदणी केली जाईल, हजेरी घेतली जाईल त्यांची दररोज, आणि त्यांना पोलिसाच्या सततच्या देखरेखीखाली जगावे लागेल. इतिहासातील हा अध्याय अत्यंत वेदनादायी आहे. कारण न्याय व्यवस्थेने व्यक्तीच्या कामावर नव्हे तर तिच्या जन्मावर संशय घेतला. याच सामाजिक वास्तवाची छाया जी आहे आपणाला फकीरा कादंबरीमध्ये दिसून येते. अण्णाभाऊंनी हा इतिहास पुस्तकातून लिहिलेला नाही, त्यांनी तो समाजात पाहिला, ऐकला आणि अनुभवला. त्यांच्या फकीराच्या प्रस्तावनेतच मधील शब्द आहेत, अत्यंत महत्वाचे ठरतात. मी जे पाहिले, जे ऐकले आणि जे अनुभवलेले आहे तेच लिहिलेले आहे. म्हणून फकीरा ही केवळ कल्पनेची निर्मिती नाही, ती अनुभवातून साकारलेली साहित्य कृती आहे. मित्रांनो, 19व्या शतकातील महाराष्ट्रात वारंवार दुष्काळ येत होता. परंतु हा दुष्काळ फक्त पावसाच्या अभावामुळे नव्हते, ते अन्यायपूर्ण आर्थिक धोरणाचेही परिणाम होते. अन्नाची कमतरता होती, रोजगाराची कमतरता होती, सामाजिक समानतेचा अभाव होता. आणि या सर्वांचा सर्वाधिक फटका बसत होता तो गरीब, श्रमिक आणि उपेक्षित समाजाला. याच परिस्थितीमध्ये फकीरा घडतो. तो जन्मता बंडखोर नाही, त्याला परिस्थिती बंड करायला भाग पाडते. तो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, भुकेविरुद्ध उभा राहतो, अपमानाविरुद्ध उभा राहतो. म्हणून त्यांचा संघर्ष केवळ वैयक्तिक राहत नाही, तो सामाजिक संघर्ष बनतो. मित्रांनो,
इतिहास आपल्याला कागदपत्रे देतो, साहित्य आपल्याला माणूस देते. इतिहास सांगतो की दुष्काळ पडला, अण्णाभाऊ साठे दाखवतात की त्या दुष्काळात आईने आपल्या मुलाला कसे जगवले. इतिहास महसूल सांगतो, साहित्य उपाशी पोट सांगते. इतिहास कायदा सांगतो, साहित्य त्या कायद्याखाली चिरडल्या गेलेल्या माणसाची वेदना सांगते. म्हणूनच फकीरा ही केवळ ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेली कादंबरी नाही, ती इतिहासाच्या ओळीमधून हरवलेल्या माणसाचा आवाज आहे. आणि म्हणूनच आज 125 वर्षानंतरही फकीरा आपल्याला विचारतो, व्यवस्था बदलली पण माणसाला न्याय खरोखर मिळाला का? मित्रांनो, आजपर्यंत आपण अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व आणि फकीरांचा ऐतिहासिक काळ समजून घेतला. आता आपण त्या प्रश्नाकडे वळूया जो फकीरा कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. फकीरा नेमका कोण होता? हा प्रश्न अनेक वर्षापासून संशोधकांना, साहित्यकारांना आणि इतिहासकारांना पडत आलेला आहे. फकीरा ही पूर्णपणे काल्पनिक व्यक्तिरेखा आहे का, की ती इतिहासातील एखाद्या वास्तव व्यक्तिमत्वावर आधारित आहे? या प्रश्नाचे उत्तर शोधताना आपण अण्णाभाऊ साठे यांची प्रस्तावना, स्थानिक लोकपरंपरा आणि उपलब्ध संशोधन यांचा आधार घेतला पाहिजे. अण्णाभाऊ साठे स्वतः प्रस्तावनेमध्ये लिहितात, मी जे पाहिले, ऐकले, अनुभवले तेच लिहिलेले आहे. फकीरा हा माझा होता. या एका वाक्यामुळे फकीराकडे पाहण्याची आपली दृष्टी बदलते. याचा अर्थ असा नाही की कादंबरीतील प्रत्येक घटना जशाचा तसा इतिहास आहे, परंतु याचा अर्थ एवढा निश्चित आहे की या कादंबरीची मुळे जिवंत वास्तवात आहेत. मित्रांनो, आजही वाटेगाव येथे फकीराची समाधी आहे. मित्रांनो, डॉक्टर संभाजी बिरांजे यांनी आपल्या संशोधनात फकीरा कादंबरीचा अभ्यास करताना फकीरा राणोजी साठे यांच्या संदर्भात विचार मांडला आहे. स्थानिक परंपरा, कौटुंबिक स्मृती आणि उपलब्ध पुरावे यांचा आधार घेत त्यांनी फकीरांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर नव्याने प्रकाश टाकला आहे. मित्रांनो, इतिहास नेहमी कागदावर जिवंत राहत नाही. तो लोकगीतात जगतो, तो पोवाड्यात जगतो, तो गावकऱ्यांच्या स्मृतीत जगतो, तो पिढ्यानपिढ्या सांगितल्या जाणाऱ्या कथामध्येही जगत असतो. इतिहासकारांचे काम म्हणजे या सर्व स्रोताचा चिकित्सक अभ्यास करून सत्याचा शोध घेणे. म्हणूनच फकीराचा अभ्यास करताना आपण 3 आधार लक्षात घेतले पाहिजेत. पहिला, इतिहासातील उपलब्ध पुरावे जे आहेत. दुसरा, लोक परंपरा आणि लोकस्मृती. आणि तिसरा जो आहे अण्णाभाऊ साठे यांची साहित्य निर्मिती. हे तीनही प्रवाह एकत्र आले की फकीरा अधिकपणे स्पष्टपणे आपल्या समोर येतो. मित्रांनो, फकीरा हा केवळ तलवार चालवणारा योद्धा नाही, तो आपल्या समाजाच्या सन्मानासाठी जगणारा माणूस आहे. तो भुकेविरुद्ध उभा राहतो, तो अन्यायाविरुद्ध उभा राहतो, मानवी प्रतिष्ठेसाठी उभा राहतो. त्यामुळे तो एका व्यक्तीपुरता मर्यादित राहत नाही, तो एका काळाचा प्रतिनिधी बनतो. याच कारणामुळे फकीरा कादंबरीत इतिहास आणि साहित्य यांचा सुंदर मिलाप दिसतो. इतिहास घटनांना सांगतो, लोकस्मृती त्यांना जपते आणि साहित्य त्या घटनांना अमरत्व देण्याचं काम करते. अण्णाभाऊ साठे यांनी हेच केले. त्यांनी इतिहासातील एका जिवंत परंपरेला साहित्याचे अमर रूप दिले. मित्रांनो, आज आपण फकीरा वाचतो
तेव्हा आपल्याला केवळ एक नायक भेटत नाही, आपल्याला एक काळ भेटतो, एक समाज भेटतो, एक वेदना भेटते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वाभिमानासाठी जगणाऱ्या माणसाचा इतिहास भेटतो. म्हणूनच मी असे म्हणेन, फकीरा हा इतिहास लोकस्मृती आणि साहित्य यांच्या संगमातून घडलेला लोकनायक आहे. आणि म्हणूनच फकीरा आजही जिवंत आहे. तो पुस्तकाच्या पानात आहे, तो लोकांच्या स्मृतीत आहे आणि जोपर्यंत अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस जिवंत आहे तोपर्यंत फकीरा ही जिवंत आहे. मित्रांनो, प्रत्येक महान व्यक्तिमत्वामागे एक इतिहास असतो, पण त्या इतिहासामागे एक भूगोलही असतो. कारण माणसाला त्यांची माती घडवते, नदी घडवते, डोंगर घडवतात आणि त्या प्रदेशाची संस्कृती घडवते. म्हणूनच फकीरा समजून घ्यायचा असेल तर त्याच्या पायाखालची माती समजून घेतली पाहिजे. ती माती म्हणजे वारणेचे खोरे, सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणारी वारणा नदी. ही न केवळ जलप्रवाह नाही, ती पश्चिम महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक इतिहासाची साक्षीदार आहे. तिच्या काठावर अनेक गावे वसली आहेत, शेती विकसित झाली, लोकसंस्कृती फुलली, त्याचबरोबर संघर्ष, दारिद्र्य आणि सामाजिक विषमताही वाढली. अण्णाभाऊ साठे यांचा जन्मही याच वारणा खोऱ्यातील वाटेगाव येथे झाला. त्यामुळे त्यांनी या प्रदेशाचे वर्णन बाहेरच्या माणसाप्रमाणे केलेले नाही, तर या मातीत वाढलेल्या लेखकाच्या नजरेतून केले. त्यांच्या लेखनात वारणा खोरे हे केवळ भौगोलिक स्थान नाही, ते त्यांच्या स्मृतीचे, अनुभवाचे आणि जीवनदृष्टीचे केंद्र आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे फकीरा या कादंबरीच्या प्रस्तावनेमध्ये स्पष्ट सांगतात की त्यांनी जे पाहिले, ऐकलेले आहे, जे अनुभवलेले आहे तेच लिहिले. म्हणूनच फकीरातील गाव, माणसे, बोलीभाषा, चालीरीती आणि संघर्ष यांना वास्तवाचा स्पर्श जाणवतो. वारणा खोऱ्यातील गावाची रचना त्या काळात विशिष्ट होती. मध्यभागी गाव, चावडी, पाटलाचे घर, कुलकर्ण्याचे कार्यालय, देऊळ, बाजार आणि गाव कुसाबाहेरील दलित वस्त्या. ही केवळ वस्तीची रचना नव्हती, ती त्या काळातील सामाजिक व्यवस्थेचे प्रतिबिंब होते. बलुतेदारी व्यवस्थेमुळे लोहार, सुतार, कुंभार, न्हावी, गुरव, मांग, महार आणि इतर अनेक समाज घटक गावाच्या अर्थव्यवस्थेचा कणा होते. त्यांच्या श्रमावर गाव उभे होते, परंतु सन्मानाच्या वाटपात मात्र समानता नव्हती. मित्रांनो, वारणा खोरे म्हणजे फक्त सुपीक शेती नव्हती, तिथे दुष्काळ सुद्धा होता, सावकारी होती, महसुलाचा ताण होता, ब्रिटिश सत्तेचे नियंत्रण होते आणि सामाजिक विषमतेची खोल दरीही होती. आणि अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जगण्यासाठी रोज संघर्ष करावा लागत असे. फकीरांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीचा अभ्यास करताना या प्रदेशातील सामाजिक वास्तव आणि ब्रिटिश काळातील धोरणे आपल्याला समजल्याशिवाय फकीराचे खरे आकलन होऊ शकणार नाही. मित्रांनो, वारणेचे खोरे हे लोककलाचे माहेरघर होते. पोवाडे असतील, लोकगीते असेल, तमाशा, लावण्या, जत्रा, कुस्ती आणि लोकपरंपरा ज्या आहेत, या सर्वांनी येथील समाज जीवन समृद्ध होते केले. याच वातावरणामध्ये अण्णाभाऊ साठे घडले. त्यांच्या शब्दांना लय मिळाली ती लोकगीतातून, त्यांच्या विचारांना धार मिळाली
ती लोकजीवनातून आणि त्यांच्या लेखणीला वास्तव जे मिळालेले आहे ते त्या मातीतून. म्हणूनच फकीरातील निसर्ग वर्णन हे केवळ सौंदर्य दर्शन नाही. नदी म्हणजे जीवन, डोंगर म्हणजे जिद्द, जंगल म्हणजे आश्रय आणि माती म्हणजे स्वाभिमान. ही प्रतीके अण्णाभाऊच्या लेखनात सतत आपल्याला दिसतात. मित्रांनो, मी असे म्हणेन, फकीराचा पहिला गुरु त्याची आई असेल तर दुसरा गुरु त्यांची माती होती. वारणा खोऱ्याने त्यांना श्रम शिकवले, निसर्गाने त्याला सहनशीलता शिकवली, अन्यायाने त्याला विद्रोह शिकवला आणि समाजाने त्याला स्वाभिमानासाठी जगण्याची प्रेरणा दिली. म्हणूनच फकीरा वाचताना वारणेचे खोरे हे फक्त कथानकाची पार्श्वभूमी म्हणून पाहू नका. ते या कादंबरीतील एक मूक पण अत्यंत प्रभावी पात्र आहे. कारण त्या मातीतूनच फकीरा उभा राहतो आणि त्या मातीतूनच स्वाभिमान, संघर्ष आणि सामाजिक न्यायाचा आकार घेतो. भूक माणसाला वाकवू शकते, पण स्वाभिमान त्याला पुन्हा उभे करू शकतो. मित्रांनो, फकीरा कादंबरी वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. अण्णाभाऊ साठे यांना भूक ही केवळ पोटाची समस्या वाटत नाही, ती संपूर्ण समाज व्यवस्थेची कसोटी वाटते. त्यांच्या लेखणीत भूक म्हणजे रिकामे पोट नाही, भूक म्हणजे अन्याय, भूक म्हणजे अपमान, भूक म्हणजे माणसाच्या अस्तित्वावर आलेलं संकट. अण्णाभाऊ प्रस्तावनेमध्ये सांगतात की त्यांनी जीवनात जे पाहिले, जे अनुभवले आणि जे ऐकले त्यालाच शब्द दिले. त्यामुळे फकीरामधील भूक ही कल्पित नाही, ती त्या काळातील ग्रामीण समाजाच्या वास्तवाची साक्ष आहे. मित्रांनो, इतिहास सांगतो की 19व्या शतकात महाराष्ट्रात दुष्काळ पडले, परंतु फकीरा आपल्याला सांगते की दुष्काळ फक्त आकाशात नव्हता, तो माणसाच्या आयुष्यातही उतरला होता. भाकरीची कमतरता होती, कामाची कमतरता होती, समानतेची कमतरता होती आणि सर्वात मोठी कमतरता होती मानवी संवेदनेची. म्हणून फकीराचा अभ्यास करताना एक महत्वाचा मुद्दा आहे की ब्रिटिश काळातील कायदे, महसूल व्यवस्था आणि काही समाज घटकावरील संशयांच्या धोरणाने वंचित समाजाचे जे जीवन अधिक कठीण केले, त्या पार्श्वभूमीवर फकीरातील संघर्ष अधिक स्पष्टपणे समजतो. मित्रांनो, फकीरातील सर्वात मोठा संघर्ष भाकरीचा आहे, परंतु त्याहून मोठा संघर्ष स्वाभिमानाचा सुद्धा आहे. भुकेला माणूस भाकरी मागू शकतो, पण स्वाभिमानी माणूस आपला सन्मानही मागतो. फकीरा या सन्मानासाठी उभा आहे. तो आपणाला विचारतो, माझ्या श्रमाला किंमत का नाही? माझ्या जन्मामुळे माझी माणूस म्हणून किंमत कमी का ठरवली जाते? हे प्रश्न केवळ कादंबरीतील पात्राचे नाहीत, ते भारतीय समाज व्यवस्थेलाच विचारलेले प्रश्न आहेत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट सांगितले होते की मनुष्याची योग्यता त्याच्या जन्मावर नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावर मोजली पाहिजे. हा विचार फकीराच्या प्रत्येक पानावर जिवंत झालेला दिसतो. फकीरा आपल्या जन्मामुळे महान ठरत नाही, तो आपल्या धैर्यामुळे महान ठरतो, तो आपल्या संघर्षामुळे महान ठरतो, तो अन्यायाविरुद्ध उभे राहण्याच्या नैतिक सामर्थ्यामुळे महान ठरतो. मित्रांनो, जाती व्यवस्था
ही केवळ सामाजिक विभागणी नव्हती, ती माणसाच्या प्रतिष्ठेवर आलेला झालेला जो आघात होती. ती श्रमाचे अवमूल्यन करणारी व्यवस्था होती. ती माणसाला जन्माने श्रेष्ठ आणि कनिष्ठ ठरवणारी व्यवस्था होती. अण्णाभाऊ साठे या व्यवस्थेला कोणतेही तात्विक भाष्य न करता थेट थेट माणसाच्या जीवनातून उलगडतात. यामुळे फकीरा ही केवळ कादंबरी राहत नाही, ती सामाजिक वास्तवाचा आरसा बनते. मित्रांनो, आज आपण संविधान स्वीकारलेले आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये स्वीकारलेली आहेत. तरीही स्वतःला एक प्रश्न विचारूया, आजही जर एखाद्या माणसाला त्याच्या जातीमुळे अपमान सहन करावा लागत असेल, आजही श्रमाला योग्य सन्मान मिळत नसेल आणि आजही उपासमार आणि विषमता अस्तित्वात असेल, तर फकीराचे प्रश्न संपले आहेत का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. म्हणूनच फकीरा आजही आपल्याशी संवाद साधतो. तो आपल्याला भाकरीची किंमत शिकवतो, तो श्रमाचा सन्मान शिकवतो, तो माणसाच्या प्रतिष्ठेचे मूल्य शिकवतो आणि सर्वात महत्वाचे, तो आपल्याला सांगतो की स्वाभिमानाशिवाय कोणतेही स्वातंत्र्य पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच मी म्हणतो, भूक शरीराला जखमी करते, पण जाती व्यवस्था आत्म्याला जखमी करते. या दोन्ही जखमावर स्वाभिमान आणि समतेचे औषध लावण्याचे कार्य साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांनी फकीराच्या माध्यमातून केले. मित्रांनो, आतापर्यंत आपण फकीराच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक पैलूचा विचार केला. आता आपण त्या लेखकाच्या साहित्य कृतीकडे, साहित्य विश्वाकडे सुद्धा वळूया, की ज्यांनी मराठी साहित्याच्या केंद्रस्थानी सामान्य माणसाला आणले. अण्णाभाऊ साठे हे केवळ लोकप्रिय लेखक नव्हते, ते लोकजीवनाचे भाष्यकार होते. त्यांनी साहित्याचा विषय बदलला. पूर्वी मराठी साहित्यात मध्यमवर्गीय जीवन, राजघराणी किंवा अभिजन समाज अधिक दिसत होता. अण्णाभाऊंनी मात्र झोपडी, शेती, गिरणी, तमाशा, श्रमिक, कष्टकरी, वंचित यांना साहित्याच्या केंद्रस्थानी बनवलेले आहे. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी लोकसाहित्य आणि अभिजात साहित्य यातील दरी दूर केली. त्यांच्या साहित्याचा पाया लोकसंस्कृतीत आहे. लोकगीताची लय, पोवाड्याची, लावणीची सहजता, तमाशाची जिवंत अभिव्यक्ती आणि लोकभाषेचा नैसर्गिक प्रवाह या सर्वांचा सुंदर संगम त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणूनच त्यांचे साहित्य वाचताना आपण केवळ कथा वाचत नाही, तर लोकजीवन अनुभवतो. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनातील वास्तववाद हा पाश्चात्य वास्तववादाची नक्कल नाही, तो अनुभवातून आलेला वास्तववाद आहे. त्यांनी गरिबीचे चित्रण केले, पण दया मागितलेली नाही. त्यांनी अन्याय दाखवला, पण निराशा पसरलेली नाही. त्यांनी संघर्ष मांडला, पण आशा सोडलेली नाही. हीच त्यांच्या साहित्याची ताकद आहे. आणि याच कारणामुळे त्यांच्या साहित्यातील पात्र पराभूत होत नाहीत, ती संघर्ष करत राहतात. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांची भाषा हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. त्यांनी मराठी भाषेला लोकजीवनाचा स्पर्श दिला. त्यांच्या वाक्यात कृत्रिम अलंकार नाहीत, त्यात बोलीची सहजता आहे, संवादाची ताकद आहे आणि लोकभावनेचा ओलावा आहे. त्यांच्या भाषेचे वैशिष्ट्य असे आहे की एकाच वेळी अभ्यासकालाही समजेल आणि सामान्य वाचकालाही आपली वाटेल.
यालाच आपण लोकाभिमुख साहित्य भाषा म्हणतो. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. प्रचंड साहित्य त्यांचं उपलब्ध आहे. कथा, लोकनाट्य, प्रवास वर्णन, लावण्या, चित्रपट, कथा अशा अनेक साहित्य प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलं. त्यांच्या साहित्याचा विस्तार जितका मोठा आहे तितकीच त्या मागील सामाजिक बांधिलकी ही मोठी आहे. त्यांच्या प्रत्येक लेखनामागे एकच ध्येय दिसते, साहित्य समाजाशी जोडले गेले पाहिजे. मित्रांनो, आज साहित्याचा अभ्यास करताना आपण दलित साहित्य, जनवादी साहित्य, लोक साहित्य, वास्तववादी साहित्य अशा अनेक संज्ञा वापरतो. परंतु अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनात या सर्व प्रवाहांचे एकत्र दर्शन घडते. त्यामुळे त्यांचे साहित्य एका चौकटीत बंदिस्त होत नाही. ते मराठी साहित्याच्या व्यापक परंपरेतील स्वतंत्र शिखर म्हणून उभे राहते. आज जागतिकीकरणाच्या काळात तंत्रज्ञान बदललेले आहे, संवादाची साधने बदललेली आहेत, परंतु माणसाच्या संवेदना, त्यांचे श्रम, त्यांचे दुःख आणि त्यांची स्वप्ने बदललेली नाहीत. म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आजही नव्या पिढीला तितकेच सुसंगत वाटते. ते आपल्याला शिकवते, साहित्य हे वास्तवापासून पळण्यासाठी नसते, तर वास्तव बदलण्यासाठी असते. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य केवळ मराठी साहित्याचा अभिमान नाही, ते भारतीय लोकजीवनाचे सांस्कृतिक स्मरण आहे. ते उपेक्षिताच्या इतिहासाचे शब्दरूप आहे आणि ते मानवी प्रतिष्ठेवर असलेल्या अढळ विश्वासाचे साहित्यिक घोषणापत्र आहे. म्हणूनच साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे स्थान केवळ मराठी साहित्यापुरते मर्यादित राहत नाही. ते भारतीय समाजाच्या परिवर्तनवादी साहित्य परंपरेतील एक अजरामर शिखर म्हणून सदैव स्मरणात राहते. मित्रांनो, आज आपण फकीराकडे ऐतिहासिक नजरेतून पाहिलेला आहे. एक मूलभूत प्रश्न मला आपण विचारूया, कादंबरी इतिहास असते का? उत्तर आहे नाही. मग दुसरा प्रश्न, इतिहास समजून घेण्यासाठी कादंबरी उपयुक्त ठरते का? याचे उत्तर आहे होय, नक्कीच. इतिहासकार एखाद्या कादंबरीला थेट ऐतिहासिक पुरावा मानत नाही. इतिहास पुराव्यावर उभा असतो. शिलालेख, कागदपत्र, पत्रव्यवहार, महसुली नोंदी, सरकारी अहवाल, न्यायालयीन अभिलेख आणि समकालीन जी साधना आहे यावर. परंतु इतिहासाला केवळ घटना समजून घ्यायच्या नसतात, त्या घटना मागील समाजही समजून घ्यायचा असतो. याच ठिकाणी साहित्य इतिहासाचे पूरक साधन ठरते. फकीरा आपल्याला घटना सांगत नाही, ती त्या घटनाचे मानवी परिणाम दाखवते. ब्रिटिश राजवटीचा इतिहास महसूल सांगतोय, फकीरा त्या महसुली खाली भरडला गेलेला शेतकरी दाखवतो. कायदे आपल्याला शासनाची भाषा करतात आणि फकीरा त्या कायद्यामुळे संशयित ठरलेल्या समाजाची वेदना सांगते. इतिहास सत्ता दाखवते, समाज साहित्य जे आहे समाज दाखवते. म्हणून मित्रांनो, इतिहास केवळ लोक अभिलेखात जिवंत नसतो, तो लोकगीतात असतो, पोवाड्यात असतो, लोककथात असतो, गावोगावी सांगितल्या जाणाऱ्या स्मृतीत असतो. अण्णाभाऊ साठे यांनी याच स्मृतींना साहित्याचे रूप दिले.
त्यांच्या प्रस्तावनेमध्ये जे विधान आहे की मी वारंवार त्याचा उल्लेख करतो, मी जे पाहिले, जे ऐकले आहे, जे अनुभवलेले आहे तेच लिहिले. हे फकीराच्या इतिहासशास्त्रीय वाचनाची गुरुकिल्ली आहे मित्रांनो. यातून लेखकाचे स्वतःच्या अनुभव विश्वाला साहित्य रूप दिल्याचे स्पष्ट होते. मित्रांनो, डॉक्टर संभाजी बिरांजे यांच्या संशोधनामुळे फकीराच्या अभ्यासाला एक नवी दिशा मिळाली. त्यांनी फकीराचा अभ्यास केवळ साहित्यकृती म्हणून न पकडता ब्रिटिशकालीन ग्रामीण समाज, गुन्हेगार जमाती कायदा, वारणा खोऱ्याचा सामाजिक इतिहास आणि लोक परंपरा या संदर्भात केला आहे. त्यामुळे फकीराचा अभ्यास अधिक व्यापक झाला आहे. मित्रांनो, इतिहासकाराचे काम केवळ गौरव करणे नसते, त्यांचे काम चिकित्सकपणे प्रश्न विचारणे असते. त्यामुळे फकीराचा अभ्यास करताना आपण दोन टोकाची भूमिका टाळली पाहिजे. पहिली म्हणजे प्रत्येक प्रसंग अक्षरशः इतिहास आहे असे म्हणणे, आणि दुसरी ही पूर्णपणे काल्पनिक कथा आहे असे सुद्धा म्हणणे. याऐवजी संशोधनानिष्ठ भूमिका असली पाहिजेत आपली. फकीरा ही साहित्यकृती असून तिची मुळे इतिहास, लोकस्मृती आणि लेखकांच्या जीवनानुभवावर खोलवर रुजलेली आहेत. ही भूमिका इतिहासशास्त्रीय दृष्ट्या अधिक योग्य आणि संतुलित आहे. मित्रांनो, फकीराचा अभ्यास करताना फक्त कथानक वाचू नका. त्यामागील भूगोल समजून घ्या, समाज समजून घ्या, कायदे समजून घ्या, लोकस्मृती समजून घ्या आणि सर्वात महत्वाचे लेखकाचा जीवनानुभव समजून घ्या. तेव्हाच फकीराचे संपूर्ण आकलन होईल. मित्रांनो, इतिहास भूतकाळ जतन करतो, साहित्य त्या भूतकाळाला भावना देते. इतिहास घटना सांगतो, साहित्य त्या घटनाला मानवी चेहरा देते. आणि म्हणूनच फकीरा ही केवळ एक कादंबरी नाही, ती इतिहास, लोकस्मृती आणि साहित्य यांच्या संगमातून उभी राहिलेली मराठी साहित्यातील निर्मिती आहे. इतिहासकार म्हणून आपण तिच्याकडे श्रद्धेने नव्हे तर चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे, आणि साहित्यप्रेमी म्हणून तिच्याकडे मानवी मूल्ये जपली पाहिजेत. याच दृष्टीने फकीराचे पुनर्वाचन करणे ही आजच्या संशोधकाची आणि विद्यार्थ्याची बौद्धिक जबाबदारी आहे. मित्रांनो, भरपूर वेळ झालेला आहे. गेल्या काही वेळापासून आपण फकीरा ही कादंबरी जगलो. आपण वारणा खोऱ्यात गेलो, वाटेगावच्या मातीत उभे राहिलो, भुकेने व्याकुळ झालेल्या कुटुंबाचे दुःख अनुभवले, ब्रिटिश सत्तेने अन्याय पाहिले. फकीरा या कादंबरीतील अनेक गोष्टीचा आपण अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे. मित्रांनो, जोपर्यंत या देशात श्रम करणारा माणूस आहे, जोपर्यंत स्वाभिमानासाठी संघर्ष करणारा माणूस आहे, जोपर्यंत अन्यायाला प्रश्न विचारणारी तरुण पिढी आहे, तोपर्यंत फकीरा जिवंत राहील. तो ग्रंथालयात राहील, संशोधनात राहील, लोकस्मृतीत राहील आणि प्रत्येक स्वाभिमानी भारतीयाच्या मनात राहील. मित्रांनो, आज आपण केवळ फकीरा कादंबरीचा अभ्यास केला नाही, आपण एका काळाचा साक्षीदार केला, एका समाजाचे दुःख अनुभवले, एका समाजाचा इतिहास ऐकला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एका सामान्य माणसाच्या असामान्य स्वाभिमानाला वंदन केले. साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची फकीरा या कादंबरीतील जी प्रस्तावना आहे,
ती पुन्हा पुन्हा मला आठवते. ते नम्रपणे सांगतात, मी जे पाहिले, जे ऐकले, जे अनुभवले तेच लिहिले. याच वाक्यात फकीराचे संपूर्ण तत्वज्ञान दडलेले आहे. यामुळे फकीरा ही केवळ कल्पनाशक्तीची निर्मिती राहत नाही, ती जीवनाच्या जळत्या वास्तवातून जन्मलेली साहित्यकृती आहे. फकीराकडे केवळ साहित्य म्हणून नव्हे, तर लोकस्मृती, सामाजिक इतिहास आणि मानवी संघर्ष यांच्या संगमातून पाहिले पाहिजे. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. इतिहास घडवतात कोण? राजा, साम्राज्य, सत्ताधीश? नाही. इतिहास घडवतो तो शेतात राबणारा शेतकरी, दगड फोडणारा मजूर, घाम गाळणारा कामगार, अन्यायाविरुद्ध उभा राहणारा सामान्य माणूस. आणि म्हणूनच अण्णाभाऊ साठे यांनी इतिहासाच्या सिंहासनावर राजाला नव्हे, तर कष्टकऱ्याला बसवले. याहून मोठी साहित्यकृती दुसरी कोणती असू शकत नाही. मित्रांनो, फकीरा वाचताना लक्षात येते की तलवार मोठी नाही, तलवार धरण्याचे धैर्य मोठे आहे. भाकरी मोठी नाही, भाकरी वाटण्याची माणुसकी मोठी आहे. जीवन मोठे नाही, जीवन जगण्याचा स्वाभिमान मोठा आहे. आज आपल्या हातात मोबाईल आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता आहे, अंतराळ संशोधन आहे, तत्वज्ञान आहे. पण स्वतःला एक प्रश्न विचारूया, जर अजूनही श्रमाचा अपमान होत असेल, जर अजूनही माणसाची किंमत त्यांच्या जन्मावर ठरत असेल, तर अजूनही उपेक्षिताच्या डोळ्यात अश्रू असतील. तर फकीरा संपला आहे का? नाही, तो आजही जिवंत आहे. आपल्या वारणेच्या खोऱ्याच्या मातीत तो आजही जिवंत आहे. शेतकऱ्याच्या घामामध्ये, कामगारांच्या हातातील घट्ट पडलेल्या घट्ट्यात आहे तो. विद्यार्थ्यांच्या स्वप्नात आहे तो. संविधानातील समतेच्या मूल्यात आहे. आणि तो प्रत्येक माणसात आहे, जो समाजासमोर कधी गुडघे टेकत नाही. मित्रांनो, फकीरा आपल्याला द्वेष शिकवत नाही, तो संघर्ष शिकवतो. तो सूड शिकवत नाही, तो स्वाभिमान शिकवतो. तो हिंसा शिकवत नाही, तो अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचे नैतिक धैर्य शिकवतो. आणि म्हणूनच फकीरा एका व्यक्तीचे नाव नाही, फकीरा ही एका युगाची चेतना आहे. फकीरा एका समाजाचा स्वाभिमान आहे. फकीरा हा इतिहासाच्या अंधाऱ्या पानावर पेटलेल्या प्रकाशाचा दीप आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं आज आपण सगळ्यांनी हे विचार जे आहेत फकीराच्या माध्यमातून ऐकण्याचं काम केलेलं आहे. मित्रांनो, शेवटच्या टप्प्यात येतो मी की फकीरा कादंबरी वाचताना एक गोष्ट लक्षात येते. अनेकांना असे वाटते की कादंबरीतील कुलकर्णी हा फकीराचा विरोधक आहे. परंतु कादंबरीचे बारकाईने वाचन केले तर एक वेगळे चित्र दिसते. कुलकर्णी आणि फकीरा यांच्यात परस्पर विश्वास आणि आत्मीयतेचे संबंध दिसून येतात. काही प्रसंगी कुलकर्णी फकीराला मार्गदर्शन करतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो, प्रसंगी त्याला मदतही करतो. यावरून अण्णाभाऊ साठे यांची दृष्टी किती व्यापक होती हे लक्षात येते. त्यांनी संपूर्ण समाजाला दोन गटात विभागलेले नाही. त्यांनी चांगला माणूस आणि वाईट माणूस असा विचार केला. अमुक जात म्हणजे चांगली आणि तमुक जात म्हणजे वाईट अशी भूमिका त्यांनी कधीही घेतलेली नाही. मित्रांनो, यातून अण्णाभाऊ साठे यांचा मानवतावादी दृष्टिकोन स्पष्ट होतो. ते व्यक्तीचे मूल्य तिच्या वर्तनावर ठरवतात, जन्मावर नाही. आणि म्हणूनच फकीरातील कुलकर्णी हे पात्र आपल्याला एक महत्वाचा संदेश देते.
समाज परिवर्तन संघर्षाने घडते, पण तो संघर्ष व्यक्तीविरुद्ध नसून अन्यायाविरुद्ध असतो. ज्या व्यक्ती न्याय, माणुसकी आणि सत्याच्या बाजूने उभ्या राहतात त्या कोणत्याही जाती धर्माच्या असोत त्या परिवर्तनाच्या प्रवासातील सहकारी ठरतात. मित्रांनो, हीच फकीराची खरी ताकद आहे. ती समाजात द्वेष निर्माण करत नाही, ती माणसातील विश्वास आणि न्यायाची बाजू मजबूत करते. अण्णाभाऊ साठे यांनी कुलकर्णीचे चित्रण जातीचे प्रतिनिधी म्हणून केलेले नाही, तर माणुसकी जपणाऱ्या व्यक्ती म्हणून चित्रण केलेले आहे. फकीराचा संघर्ष कोणत्याही जातीविरुद्ध नाही, तो अन्यायाविरुद्ध आहे. म्हणूनच फकीरा आणि कुलकर्णी यांच्यातील स्नेह ही कादंबरीच्या मानवतावादी दृष्टिकोनाची महत्वाची खूण ठरते. मित्रांनो, सम्राट साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत आपण एवढीच प्रतिज्ञा करूया. भरपूर वेळ झालेला आहे. आपण इतिहास वाचू, इतिहास समजून घेऊ आणि इतिहास घडवणाऱ्या सामान्य माणसांना त्यांचे योग्य स्थान देऊ. याच शब्दात मी माझे मनोगत संपवतो आणि पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. कारण या ऑगस्ट महिन्यात अनेक जयंतीचे कार्यक्रम होतात आणि त्याच माध्यमातून हा जयंतीचा उपक्रम अतिशय महत्वाचा जो आहे हा आपल्या यामध्ये करण्यात आलेला आहे. खेड, चिपळूण आणि रत्नागिरी या 3 ठिकाणी या ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथालय चळवळ, वाचन, संस्कृती जोपासण्याचं काम विभा अरविंद ग्रंथालयाच्या माध्यमातून केलं जातं. वेगवेगळ्या महामानवाच्या जयंत्या या ग्रंथालयाच्या माध्यमातून साजऱ्या केल्या जातात आणि त्यामुळे या ग्रंथालयांनी मला माझे विचार साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महिन्यात व्यक्त करण्याची संधी दिलेली आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम पुन्हा एकदा काने सर, श्री कदम सर आणि आमचे आदरणीय प्राध्यापक विकास मेंदळे सर आणि चिपळूण नगर परिषदेचे नगरसेवक श्री संदीप भिसे सर या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. हे भाषण ऐकणारे सर्व माझे स्नेही मित्रमैत्रिणी सर्वांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय संविधान. आज अरविंद ग्रंथालयातर्फे लोकशाही अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. या जयंती साजरी करत असताना आपल्या सर्वांच्याच मार्गदर्शक बाबूजी साने यांनी मला इथं निमंत्रित करून मला इथं बोलण्याची संधी दिली. या चांगल्या त्याबद्दल मी ग्रंथालयाचा आणि माझे मित्र डॉक्टर यतीन जाधव साहेबांना अतिशय मनापासून आभारी आहे. लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जीवनाच्या बऱ्याचशा गोष्टी ते वक्ते होते त्या साहेबांतर्फे ऐकायला मिळाले आणि चांगला प्रकाश आज आपल्या इथे अण्णाभाऊ साठेंनी कार्य केलं सर्व गोष्टीचा अनुभव मला इथं घेता आला. त्याबद्दल मी ग्रंथालयाचा मी सुहास चव्हाण, विभा अरविंद ग्रंथालयाचा संचालक. हे ग्रंथालय चालू करण्यासाठी मागचा हेतू म्हणजे नरडा केमिकल कंपनीचे पूर्वी ट्रेड सेंटर येथे वाचनालय होते, परंतु काही कारणास्तव त्यांनी ते वाचनालय सुरू ठेवण्यास असमर्थता दाखवली. याच गोष्टीचा विचार करून डॉक्टर यतीन जाधव यांनी पुढाकार घेऊन सदरचे वाचनालय हे खेड विभागात सुरू करण्यासाठी आग्रह धरला आणि यासाठी सर्वांनी पाठिंबा दर्शवला. याचा विचार करून सर्व संचालक मंडळाने दिनांक 25 मे 2026 रोजी खेड पिंपळ गणेश मंदिराजवळील डॉक्टर
निजामुद्दीन जाधव यांच्या दवाखान्याच्या पार्किंगमध्ये नवीन विभा अरविंद ग्रंथालय सुरू केलेले आहे. या ग्रंथालयाचा सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा अशी आपणास सर्वांना विनंती आहे. काय असेल ते